नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी करणार आहे कच्च्या आंब्याची भाजी मी करणार आहे आणि लाटून तांदळाच्या भाकरी आज होणार आहेत आणि त्याचबरोबर होणार आहे आज कोबीची डाळ भाजी, रस्सा भाजी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला नक्की आवडू शकते, करून बघा। व्हेज नॉन व्हेज पदार्थांच्या अनेक रेसिपीज आहेत, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कुकर लावून घेतलेला आहे, एक शिट्टी मी घेतलेली आहे। एक छोटी वाटी मसूरची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे, त्यामध्ये एक छोटा टोमॅटो आणि एवढी कच्ची कैरी घातलेली आहे आणि एक मिरची घालून मी याला एक शिट्टी गॅस बंद केलेला आहे। कुकर उघडल्यानंतर मी इथे दाखवणार आहे। आणि इथे बघा आता मी ठेवलेलं आहे एक भांड, त्याच्यामध्ये बघा हे पातेलं तुम्ही बघू शकता मेजरमेंटचं, आणि पाणी बघा एवढंसं रिकामं आहे वरती, एवढं पाणी मी या पातेल्यामध्ये घालते। आणि हे बघा भांड मोठं घ्यायचं आहे, कुठलंही घ्या, कढई घ्या, पातेलं घ्या, काही घेतलं तरी थोडंसं मोठं घ्यायचंय। या पाण्याला खडखडून उकळी येऊ द्यायची आहे। ज्या भांड्याने आपण पाणी घेतलेले त्याच भांड्याने आपल्याला घ्यायचंय। तांदळाचं पीठ मोजून आता हे स्टेप बाय स्टेप एकामागे एक कामं का करायचे। एकीकडे कुकर आपला आता थोड्या वेळाने थंड होणार आहे, इथे उकळवणी घेऊन ठेवायचं आहे। याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं आपण हे पीठ तसंच ठेवणार आहोत, तोपर्यंत आपल्याला दुसरे कामं करायला भेटतात। एका वेळेला 2-3 पदार्थ असतील आपले तर एकामागे एक केले तर आपल्याला बरोबर वेळ मॅनेज करता येतो। तर इथे मी ठेवलेलं आहे गरम पाणी, थोडंसं घालायचं आहे त्याच्यामध्ये मीठ आणि त्यावरती झाकण ठेवून आणि आपल्याला चांगली खळखळून उकळी काढायची आहे। तर मीठ ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर तांदळाच्या भाकरीमध्ये बरेच जण मीठ घालत नाहीत, तर मला आवडतं मीठ घालायला, थोडीशी छान चव लागते म्हणून मी थोडंसं मीठ घातलेलं आहे। तुम्ही घाला किंवा नका घालू। तर पाण्याला उकळी येईपर्यंत मी ते तांदळाचं पीठ बाजूला काढणार आहे। इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, रेग्युलर आपण चपातीला जसं पीठ दळतो तसंच हे पीठ आहे। तर ह्याच मापाने आपल्याला घ्यायचंय बघा। तांदळाच्या भाकरी करताना भाकरी बिघडू द्यायच्या नसतील तर एकच करायचं आहे की तांदळाच्या भाकरीचं जेवढं प्रमाण पिठाचं घेतलं तेवढंच प्रमाण आपल्याला घ्यायचंय पाण्याचं। एवढंच फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे की तुमची भाकरी खूप छान येते। तर याच्यामध्ये एवढ्याच पिठामध्ये मंडळी खूप साऱ्या भाकरी होणार आहेत, तर इथे तुम्हाला बघायला भेटणारच आहे। हे बघा जेवढं पाणी होतं तेवढंच मी इथे घेतलेलं आहे पीठ। आणि आता हे खळखळून पाण्याला उकळी आली की आपण त्याला छान घोटून घेणार आहे। घोटून घेताना मात्र कुठे पीठ जास्त कोरडं ठेवायचं नाही, जास्त म्हणल्यापेक्षा एवढं तेवढं राहिलं तर राहिलं, पण इथे राहतच नाही। ज्याप्रमाणे मी इथे रवीने तुम्हाला पीठ घोटून दाखवणार आहे, तर एकही अगदी पिठाचं कुठे कोरडं राहत नाही। सोपी पद्धत इथे दाखवणार आहे। लाटून भाकरी पातळ बनवायची आहे। पाण्याला उकळी आली बघा, पीठ आपल्याला या भांड्यामध्ये घालायचंय। उकळत्या पाण्यामध्ये हे बघा संपूर्ण पीठ आपण घातलेलं आहे। गॅस मी कमी केलेला आहे। रवीच्या साह्याने किंवा लाटण्याच्या साह्याने आपल्याला फक्त हे गोल गोल फिरवायचं आहे आणि छान हे घोटून घ्यायचंय। पांढरं म्हणजे जिथे आपलं कोरडं पीठ आपल्याला कुठे ठेवायचं नाही, सगळ्या बाजूने आपल्याला असे घोटून घ्यायचं। सुकं सुकं पांढरं पीठ कुठे दिसलं आपल्याला तर तिथे आपल्याला असे व्यवस्थित करून घ्यायचे। कडेने कुठे आपल्याला एकदम मऊ भाकरी येते, छान नरम राहते। तुम्ही डब्याला ऑफिसला दिवसभरासाठी घेऊन जाऊ शकता। गॅस मी इथे बंद केलेला आहे बघा। आता हे काढताना मला सवय झाली मी हाताने काढू शकते, पण नका काढू। हे बघा असं सुरीच्या साह्याने, चमच्याच्या साह्याने पीठ हे काढा त्याच्यामध्ये आणि याच्यावर आता ठेवायचं आपल्याला झाकण बघा। तर आता ह्याला आपल्याला 10-15 मिनिटं चांगलं हाताने मळता येईल असं, म्हणजे हाताने मळता येईल एवढं मिनिट आपल्याला ठेवायचे। आता ते तुमचं पीठ किती आहे त्यावर तुम्ही ते ठरवा। जास्त पीठ असेल तर थोडा वेळ लागतो, कमी असेल तर पटकन होतं। आता आपल्याला कुकर थंड झालेलाच आहे आपला, तर इथे आपल्याला आता पहिली भाजीची तयारी करायची, तोपर्यंत आपलं पीठ थंड होतं। स्टेप बाय स्टेप कामं आपली झाली पटापट आपला स्वयंपाक होतो। कितीही माणसांचा स्वयंपाक असेल तरी सुद्धा स्वयंपाक झटपट होऊन जातो, आपल्यालाही कळत नाही की आपण 10-12 लोकांचा स्वयंपाक केला। इथे आता भाजीचं साहित्य मी काढते। इथे एक मिडियम साईजचा कांदा मी घेतलेला आहे आणि कोबी घेतलेली आहे। खूप जास्त कोबी बारीक मी कापत नाही।
हे बघा, कोबी खूप बारीक कापता येते, अगदी जेवढी म्हणलं तेवढी, पण मी एवढी बारीक कोबी कापत नाही. स्पेशली कोबीची भाजी असेल नुसती कांद्यावरती तेव्हाच मी तशी कोबी कापते. तर आज डाळ भाजी आहे त्यामुळे थोडीशी अशी ह्या पद्धतीने मी इथे कोबी कापून घेते. कोबी मी डाळीमध्ये टाकलेली नाही, खूप गाळ भाज्या चांगल्या लागत नाहीत. तर आता इथे मी ह्या पद्धतीने कोबी दाखवते, करून बघा, टेस्ट खूप छान येते. आता इथे घेतलेल्या आहेत मी लसणाच्या पाकळ्या, चिरून घेते. 10-12-15 तरी ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत, तर तेवढं लसूण घ्या, छान लागतं. थोडीशी घ्यायची कोथिंबीर, स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे. आता आपण घालू भाजीला फोडणी. जवळून दाखवते बघा, एक शिट्टी फक्त घेतलेली आहे. डाळीमध्ये मी टोमॅटो आणि हे बघा मिरची अशी ह्या पद्धतीने मी जाड जाड, एका मिरचीची, मोठी मिरची होती ती, जाडी मिरची असते आपली ती, पण शिमला मिरची नाही, दुसरी लांब असते ती, तर तशी ती मिरची आहे. एका मिरचीची मी असे हे 4 तुकडे करून आणि मधून 2 तुकडे केले फक्त. आणि खूप छान ह्याची चव उतरते. एकच शिट्टी घेतलेली आहे. डाळ बघा, चमचा फिरवला फक्त, मस्त शिजलेली आहे. तर इथे मी त्याच कुकर मधली डाळ बाजूला काढलेली आहे. तेल 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 कडकडीत गरम आपल्याला करायचं आहे. थोडेसे घालायचे आहेत मेथीचे दाणे, थोडेसे घातलेले आहे मी, मोहरी, राई, आणि आता घालायचा आपल्याला कांदा. आता घालू लसूण. एकाचे 2 तुकडे करून आपण जो लसूण हे केला तो आपल्याला आता परतून घ्यायचा. अगोदर लसूण टाकला तर लगेच जळतो तो, त्यामुळे लसूण थोडा नंतर घालायचा आहे. जिरं मी अजून घातलेलं नाहीये, थोडस आता जिरं घालते. जिरं पण अगदी सुरुवातीला घातलं की ते जळून जातं, वास थोडासा कडसर येतो, म्हणून मी जिरं थोडस लेट घालते. थोडस घालते हिंग, अर्धा टीस्पून पेक्षा कमी आहे हळद, आणि अर्धा टीस्पून घालते मी लाल तिखट, मिरची पावडर. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालायचंय. आता घालायची आपली कापून घेतलेली कोबी. गॅस करायचा आहे कमी, थोडस घालायचंय पाण्यात, छोटा ग्लास भर पाणी घातलेलं आहे. याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि थोडीशी कोबीला आपल्याला शिजवून घ्यायची. आता किती शिजवायची ते मी ते दाखवणार आहे. 3 मिनिटं तरी झाले असतील, बघितले मी, तर 2 ते 3 मिनिट आपल्याला ही कोबी शिजून घ्यायची आहे. आता आपल्याला याच्यात घालायची आहे शिजून घेतलेली डाळ. ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला घट्ट पातळ भाजी हवी असेल त्या प्रमाणात तुम्ही इथे पाणी घ्यायचंय. घट्ट आवडत असेल तर आहे तशी तुम्ही त्याच्यात कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालून उकळी आल्यानंतर ती भाजी तुमची तयार होणार आहे. पण जर पातळ आवडत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे. तर आमच्याकडे खूप जास्त घट्ट भाज्या सगळ्यांना आवडत नाही, म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर इथे आता घालायचे आहे कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ, आणि एक खळखळून उकळी आपल्याला त्या डाळ कोबीला घ्यायची आहे. डाळीला उकळी येईपर्यंत इथे आता आपल्याला घ्यायचे आंबे कापून. तर हे बघा मंडळी, आंबे मी इथे घेतलेले आहेत, मोठे मोठे आंबे आहेत. तर आता हे कापल्यानंतर ह्याची किती क्वांटिटी होते हे मी बघून इथे आंबे कापणार आहे. एकाची भाजी करायची का दोघांची करायची ती. तर इथे स्वच्छ धुवून मी घेतलेले आहे. तर आंबे आता आपण कापून घेऊ. कापणार आहे. भाजीला आपल्या बघा खळखळून उकळी आलेली आहे. गॅस मी करते बंद. कोबीची डाळ भाजी आपली इथे तयार झालेली आहे.
इथे आपले 2 आंब्यांच्या कैऱ्या बघा एवढ्या कापून झालेल्या आहेत. तर आता हे ठेवायचं आहे बाजूला. इथे बघा हाताने पीठ आपण मस्त मळू शकतो असं हे झालेलं आहे. मस्त हे पीठ फुलून येतं. आता हे पीठ एका ताटात काढून आणि आपल्याला व्यवस्थित हे मळून घ्यायचंय. एकदम मळता येत नसेल तर थोडंसं आहे बघा अर्ध मी घेतलेलं आहे. थंड्या पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि आपल्याला पीठ मळायचं आहे. चपातीचं पिठाचं मळतो तेवढं आपल्याला तसंही आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. आता ह्याच पद्धतीने मी दुसरं पीठ पण इथे मळून घेते. दुसरे पीठ आपलं मळून झालेलं आहे. तर आपण आता या पिठाचे किती भाकरी होणार आहे ते मी इथे तुम्हाला दाखवते. पातेल्यात 5 गोळे टाकलेले आहेत. गोळे केलेले असले की पटापट भाकरी आपल्याला एक 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 पटकन उचलून नाही. छोटे छोटे मोठे गोळे होत नाहीत, सारख्या भाकरी येतात. 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. त्याच्यावरती झाकण ठेवून आणि आपल्याला घ्यायचे भाकरी करायला. इथे गॅसवर मी ठेवलेला आहे तवा आणि एकीकडे पोळपाट लाटणं मी घेतलेलं आहे. हे जे ताट आहे ज्याच्यामध्ये मी पीठ मळले ते ताट सुद्धा मी इथंच ठेवलेलं आहे. हे बघा या ताटात आपल्याला हा उंडा परत एकदा असा गोल व्यवस्थित करून आणि घ्यायचा आहे. पीठ घेतलंय मी लावायला तांदळाचं. परत एकदा पीठ लावून घ्यायचंय थोडस. पोळपाट भरून मी इथे भाकरी करून घेतलेली आहे. हे बघा. तर आता अजून तवा आपला गरम होतोय तोपर्यंत मी ही भाकरी बाजूला दुसरीकडे ठेवते आणि दुसरा गोळा मी इथे तयार करते. दुसरी सुद्धा भाकरी माझी इथे तयार झालेली आहे. तवा आता व्यवस्थित गरम झालेला आहे. अगोदर बनवलेली जी भाकरी आहे ते बघा अलगद तव्यावर टाकलेली आहे. ही भाकरी मी परत बाजूला ठेवते. हे बघा या भाकरीला कालथ्याची सुद्धा गरज पडलेली नाहीये. एकदम तरतरीत भाकरी फुगून आलेली आहे.
कपड्याच्या साहाय्याने थोडीशी अशी सगळ्या साईडने दाबून आणि आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे. इथे आपली तांदळाची भाकरी तयार झालेली आहे. एकदम मऊसूत पातळ आपली ही भाकरी तयार झालेली आहे. तर ह्याच पद्धतीने मी सर्व भाकरी करून घेणार आहे. तर इथे सर्व भाकरी आपल्या तांदळाच्या तयार झालेल्या आहेत. इथे मी एक कढई घेतलेली आहे मोठ्या साईजची, कारण एवढी आंब्याची भाजी आपली बसायला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि हे बघा, एक वाटीभर मी घेतलेला आहे लसूण. ते एवढा लसूण आपल्याला असं जाडसर कुटून घ्यायचं आहे. तर आता कढईमध्ये मी घालते तेल. तेल आपल्याला जरा व्यवस्थित घालायचं आहे. बघा, 2 पळ्या मी इथे तेल घातलेले आहे. भाजीची जी पळी असते ती, तेवढ्या 2 पळ्या इथे तेल मी घातलेलं आहे. तेल कडकडीत गरम होतं तोवर आपल्याला घ्यायचं आहे लसूण ठेचून. जाडसरच आपल्याला लसूण ठेचायचं आहे. तर इथे लसूण बघा, म्हणजे अगदी त्याच्यामध्ये एवढं जाड आपल्याला ठेचून घ्यायचंय. तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय. तेल गरम होईपर्यंत बघा, ही आहे मिरची पावडर. तर इथे मिरची पावडर आपल्याला किती घ्यायची ते मी इथे तुम्हाला दाखवते. भरून चमचे बघा, 2, 3, 4, भरून 4 चमचे मी इथे मिरची पावडर वापरणार आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, पण तिखट आणि आंबट आणि गोड अशी ही भाजी असते, त्यामुळे तिखटही इथे जरासं व्यवस्थित घातलं तर ही भाजीला चव छान लागते. तेल आपलं गरम झालेलं, तेल कडकडीत आपलं गरम झालेलं आहे. 1 भरून टीस्पून मी घालते राई आणि 1 भरून टीस्पून घालते जिरं. आणि आता घालायचं आहे आपल्याला जाडसर कुटून घेतलेला लसूण. हे मस्त आपल्याला छान कलर येईपर्यंत हे परतून घ्यायचंय. तिखटाचं प्रमाण व्यवस्थित जर घेतला तर आंबट आंबा जर असेल तर ते खूप मॅनेज होतं, गोड आंबट असं. तर हा जो आंबा आहे हा खूप आंबट आंबा आहे. तिखट मी 4 चमचे घेतलेले आहे. तर तुम्ही आंबट आंब्याचं भाजी करायची असेल तर ह्या पद्धतीने करून बघू शकता. एकदम कमी तिखट असेल तर आपल्याला गोडही जास्त टाकावं लागतं. त्यापेक्षा गोड आणि आंबटचं आणि तिखटचं आपल्याला इथे कॉम्बिनेशन करायचं आहे. हे बघा, एकदम छान आपला हा लसूण इथे तळला गेलेला आहे तेलामध्ये. आता इथे आपल्याला घालायची आहे मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून मी घातलेला आहे हिंग आणि अर्धा टीस्पून घालायची आहे हळद. आणि आता आपल्याला घालायचा आहे आंबा. आता इथे आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ. काळी मिरीची पावडर मी करून ठेवत असते, तर ती घ्यायची आपल्याला इथे. बघा, अर्धा टीस्पून आहे काळी मिरी पावडर आपण टाकलेली आहे. आता आपल्याला थोडंसं घ्यायचे आहे. जेवढी आपण काळी मिरी पावडर टाकलेली आहे तेवढीच आपल्याला घ्यायची आहे. वेलची पूड एवढीच आपण घालतो, वेलची पूड. तर हे बघा, गुळाची छोटे छोटे क्यूब आहेत माझ्याकडे. तर हे आता मी तुम्हाला इथे दाखवते की मी किती घेणार आहे ते. जे फोडल्यानंतर 1 बाउल भरून हे गुळ होईल एवढा गुळ मी इथे घालणार आहे. तरी सुद्धा तुम्हाला नंतरचाही अंदाज मी इथे सांगणार आहे. इथे मी परफेक्ट तुम्हाला गुळ का नाही हे केलाय की इथे मी एक अंदाज तुम्हाला दाखवला, एवढ्या भाजीला मी एवढा गुळ घातलेला आहे. आता एकत्र आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे आणि जसजशी आपली भाजी शिजत येणार आहे तसतसं आपल्याला भाजी शिजल्यानंतर चाखून बघायचं आहे की आपली भाजी जर खूपच आंबट असेल तर परत आपल्याला याच्यामध्ये गुळ घालायचा आहे आणि आपले आंबट तिखट मॅनेज करायचं आहे. म्हणून इथे मी गुळाचं अगदीच परफेक्ट प्रमाण इथे सांगितलेलं नाहीये आणि मी ते फोडायच्या भानगडीतही पडलेली नाहीये, कारण हळूहळू आपलं मस्त ह्याला पाणी सुटणार आहे आणि ही भाजी ती गुळ मेल्ट होणार आहे आणि छान मीडियम गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. आपण ठेवू शकतो याच्यावरती. मीडियम गॅस ठेवलेला आहे बघा, कमी पण नाही आणि मोठा पण नाही, मीडियम गॅस आहे. किती पाणी सुटलेलं आहे तर हे आपण इथे बघणार आहोत.
भाजी आपल्याला जर 7-8 दिवस खायची असेल तर भाजीला असंच आपल्याला ह्याच पाण्यामध्ये ती शिजू द्यायची आहे. आणि जर तुम्हाला पाणी घालून भाजी करायची असेल तर ती 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला संपवायची आहे. 4 मिनिट झालेले. मी झाकण अजिबात काढलं नव्हतं. इथे तुम्हाला जवळून मी दाखवते. एवढ्या एकदम स्लो ह्याच्यामध्ये ही भाजी शिजते. संपूर्ण गूळ मेल्ट झालेला आहे आणि ह्याच आंब्याच्याच पाण्यामुळे म्हणजे त्याला स्वतःच पाणी सुटते या भाजीला. त्याच पाण्यामध्ये ही भाजी आपली शिजते. एकही थेंब बाहेरचा आपण वापरलेला नाही. तर इथे संपूर्ण हे बघा क्यूब कुठे कुठे अजून विरघळायचे राहिलेले आहेत. हे बघा हळूहळू ते विरघळत आहेत. तर तुम्ही असे टाका किंवा अगदीच तुम्हाला वेळ कमी असेल तर गूळ फोडून टाकला तर लगेच तो मेल्ट होईल आणि भाजी सुद्धा तुमची लगेच तयार होईल. तर हे बघा. तर आता इथे आपण बघूया. 5 मिनिट तरी झालेलेच आहेत आपल्या भाजीला. आंब्याची भाजी शिजायला काही फार वेळ लागत नाही. बघा अजून थोडीशी आपल्याला ही भाजी होऊ द्यायला लागणार आहे. हे बघा सालीच्या इथे तर भाजी छान हे होते, पण थोडीशी अजून झाली तर अजून ती छान लागणार आहे. तुटते पटकन, पण असं थोडासा कलर याचा आतमध्ये वाटतोय. तर ही भाजी आता अजून आपल्याला 3 ते 4 मिनिटं शिजून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली एवढ्या प्रमाणातली भाजी तयार होते. कमी प्रमाण असेल तर यापेक्षा लवकर ही भाजी तयार होते. हे बघा बघता क्षणी खावी अशी वाटणारी अशी आपली आंब्याची भाजी मस्त दिसते. तर आता इथे आपल्याला 4 ते 5 मिनिटं भाजी शिजून घ्यायची आहे. तर आता इथे आपण घालू कोथिंबीर आणि परत 4 मिनिटांसाठी आपण याच्यावरती झाकण ठेवू आणि ही भाजी छान शिजू देऊ. 4 मिनिट झालेले आहेत. एकदम कमी गॅसवरती बघा ही भाजी पहिले 5 मिनिट आणि आता 4 मिनिट 9 मिनिटांमध्ये ही एवढ्या प्रमाणामध्ये मोठ्या मोठ्या 2 आंब्यांची भाजी इथे तयार झालेली आहे. एकही थेंब आपण पाणी घातलेला नाही आणि अशीच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आणि ह्यामध्ये तुम्ही म्हणाल तुम्ही गूळ वगैरे घातला का, तर ही भाजी मी मगाशी तुम्हाला बोलले की तिखट मी जरा जास्त वापरलेला आहे. त्यामुळे तिखट आंबट आणि गोडचं कॉम्बिनेशन हे खूप भारी झालेलं आहे. मला माझ्या घरामध्ये जसं आवडतं तशाच प्रकारे ह्याची चव झालेली आहे. त्यामुळे याच्यात मला अजिबात गूळ घालायची गरज पडली नाही. पण तुमच्याकडे तुम्हाला जर आंबट थोडंसं कमी असेल, गोड जास्त हवा असेल तर तुम्ही चव घ्या, चाखून बघा आणि त्यामध्ये तुम्ही गूळ घालू शकता. तर मंडळी इथे छान आंब्याची भाजी तयार झालेली आहे. माझ्या घरची मंडळी तर एकदम खुश होणार आहेत, कारण सगळ्यांना आंब्याची भाजी खूप आवडते. तर बघा ही आंब्याची भाजी आपली इथे तयार झालेली आहे. तर आंबे आता सीझन चालू झालेले आहे. या पद्धतीने नक्की करून बघा. गॅस मी इथे बंद करते. भाजी आपली इथे तयार झालेली आहे. कैऱ्या यायला लागलेल्या आहे. मी ह्या पद्धतीने नक्की भाजी करून बघा. मस्त आपल्याला पाणी जर नाही घातलं तर तुम्ही ती भाजी आरामात खाऊ शकता. फ्रीज मध्ये ठेवून अजिबात भाजी खराब होत नाही. काळी मिरी सुद्धा घाला. एकदम रसदार आपली ही भाजी तयार झालेली आहे. कुठल्याही जेवणाबरोबर आपण या भाजीचा स्वाद घेऊ शकतो. वरण भात असेल, व्हेज नॉन व्हेज बरोबर सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता. मस्त ही भाजी तयार झालेली आहे. लसूण मात्र जास्त घालायला विसरू नका. लसणाचंही प्रमाण याच्यामध्ये स्वादामध्ये खूप गरजेचं आहे. तर भरपूर सारा लसूण तुम्हाला इथे घालायचा आहे. आणि आजची जी तांदळाची भाकरी बनवलेली आहे तर ह्या पद्धतीने भाकरी नक्की बनवून बघा. मऊ लुसलुसीत चपाती सारखी आपल्या या भाकरी येतात. तर अशा प्रकारे आजचं आपलं हे जेवण तयार झालेलं आहे. तर आजची ही आंब्याची भाजी आणि दुसरी आपली डाळ भाजी आणि तांदळाची भाकरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.